नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या महाफास्ट 100 बातम्यांमधून. खडकवासला धरणामधून मुठा नदीमध्ये 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. पुण्यातील एकता नगरमधील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. एकता नगरमधील वीज पुरवठा खंडित. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आणि विभागीय आयुक्तांकडून एकता नगर परिसराचा आढावा. पूरस्थितीची माहिती घेत प्रशासन अलर्टवर. मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुणे जिल्हाधिकाऱ्यांना फोन. शिंदे अजितदादांनी सकाळी फोनवरून पूरस्थितीचा आढावा घेतला. सगळ्या विभागाचे कर्मचारी तयार ठेवा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील प्रशासनाला सतर्क राहण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवून बाधित लोकांसाठी निवारास्थानं, कपडे आणि जेवणाची सर्व व्यवस्था करण्याच्या देखील सूचना. पुण्यातील श्यामसुंदर सोसायटीमधून 2 वयोवृद्ध नागरिकांना पाण्याच्या बाहेर काढलं. सोसायटीमध्ये पाणी शिरल्यानं आर्मीची बोटीमधून बचाव कार्य. पुण्याच्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पाण्याचा विसर्ग सुरूच. नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढल्यानं भिडे पूल पाण्याखाली. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील सिंहगड रस्त्यावर पाणी साचलं. अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली. पुण्यामध्ये पावसाची संततधार सुरूच. पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना आणि चासकमान धरणामधून विसर्ग सुरू. तर साताऱ्यातील कोयना धरणातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या 4ही धरणांमध्ये 26.99 TMC पाणीसाठा. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अधिक पाणीसाठा. पुणेकरांना दिलासा. लोणावळा परिसरामध्ये मुसळधार पाऊस. सखल भागामध्ये पाणी साचल्यानं रस्ते जलमय. नांगरगाव रस्ता देखील पाण्याखाली. पुण्यातील किल्ले सिंहगड आजपासून पुढील 2 दिवस बंद. पावसाच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर निर्णय. पर्यटकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. लोणावळ्यामध्ये 24 तासात तब्बल 232 मिलीमीटर इतका पाऊस. पावसाची जोरदार बॅटिंग. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा जास्त पाऊस. ऋषी धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह वाढला. पुण्याच्या भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला. धरणामधून 19,131 क्युसेक पाण्याचा नीरा नदी पात्रामध्ये विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यामधील वरसगाव धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्यानं धरण ओव्हरफ्लो. वरसगाव धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू. पुण्यामधील कुकडे प्रकल्पाचा सर्वात मोठा जलाशय ओव्हरफ्लो. कुकडे प्रकल्पातील डिंबे धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. डिंबे धरणामधून 7,500 क्युसेकनं घोड नदीमध्ये पाण्याचा विसर्ग. पुण्याच्या एकता नगरमधील पूरग्रस्त नागरिकांसोबत राज ठाकरेंचा संवाद. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेची पूरग्रस्तांना माहिती दिली. देवेंद्र फडणवीसांनी वाझे परमवीर सिंहांना आरोप करायला लावले. अनिल देशमुखांचा आरोप. तर फडणवीसांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणावा, देशमुखांची मागणी. अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणला. देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नसल्याचं वाझेचं आयोगात उत्तर. वाझेच्या आरोपानंतर देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणला. नार्को टेस्टसाठी तयार आहे असं देशमुखांनी म्हणायला पाहिजे. आरोप खोटे असतील तर देशमुखांनी चौकशीची मागणी करावी. चंद्रशेखर बावनकुळेंचं आव्हान. देवेंद्र फडणवीस तुरुंगातील गुन्हेगारांना आरोप करायला लावतात. अशा प्रकारचं राजकारण फडणवीसांनी थांबवलं पाहिजे. राऊतांची अनिल देशमुखांच्या आरोपांवर टीका. उदासीन कार्यकर्त्यांनी घरी बसावं. लढणारे कार्यकर्ते सोबत आले तर 3 महिन्यामध्ये सत्ता आणून देतो. अमरावतीमधील भाजपच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू. आमदार प्रशांत बम यांच्या विरोधामध्ये आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून जोरदार तयारी. अजित पवार गटाकडून प्रशांत बम यांच्यासमोर आव्हान. अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदेंनी शरद पवार यांची भेट घेतली. बबन शिंदे माढ्याचे आमदार, सध्या अजित पवार गटात. भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा इच्छुक. संगीता ठोंबरेंनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांची भेट घेतली. ठोंबरेंच्या भेटीनंतर चर्चेला उधाण. लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे यांच्या अडचणीमध्ये वाढ. जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र प्रकरणी काळगेंना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस. सप्टेंबरमध्ये जात प्रमाणपत्र प्रकरणी सुनावणी होणार. भंडाऱ्यामध्ये भाजपची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी बैठक. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह हंसराज अहिर यांची उपस्थिती. विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचना. भंडाऱ्यामध्ये बैठकीतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीवरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली.
विदर्भामध्ये पुन्हा 40+चा आकडा पूर्ण करण्यासाठी भाजपकडून तयारी सुरू. उद्धव ठाकरेंना नैराश्य आलं, त्यामुळे ते असे बोलतात. उद्धव ठाकरेंच्या भाषणावर संजय शिरसाट यांची टीका. एकदा तुटलेली युती पुन्हा जुळत नसते. पुन्हा युतीच्या शक्यतेवर ऑर्थोपेडिक डॉक्टरला विचारावं लागेल. ठाकरेंसोबत युतीवर प्रकाश आंबेडकरांचं मिश्किल उत्तर. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी. अल-कायदा या दहशतवादी संघटनेकडून नितीश कुमार यांना धमकी. दहशतवाद विरोधी पथकाकडून प्रकरणाचा तपास सुरू. अमरावती जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये गोंधळ. काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर बैठकीमध्ये आक्रमक. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू. अंतरवली सराटीमध्ये इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली. मनोज जरांगे आणि श्रीमंत कोकाटे यांच्यामध्ये मराठा आरक्षणाबाबत चर्चा. 288 जागांसाठी आम्ही कागदपत्र तयार करून घेतोय. कुणासोबत आघाडी करणार नाही. राखीव जागा देखील लढणार. 29 ऑगस्टला निर्णय. जरांगे यांची माहिती. नारायण राणेंनी मला फुकट धमक्या द्यायच्या नाहीत. मी नारायण राणे यांच्यावर कधीही बोलत नाही. मी बोलायला लागलो तर माघार घेणार नाही. मनोज जरांगेंचा इशारा. सोलापूरच्या माढ्यातील अरणमध्ये देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत. भक्तनिवास वास्तुशिल्पाच्या भूमिपूजनासाठी मेळाव्याचं आयोजन. सोलापूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा लाडका भाऊ असा उल्लेख करणारे बॅनर. फडणवीसांच्या स्वागतासाठी सोलापुरातील विविध चौकात बॅनरबाजी. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बारामतीमधील सहयोग निवासस्थानी जनता दरबार. लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांचा पहिला जनता दरबार. जनता दरबाराला नागरिकांची मोठी उपस्थिती. अजित पवार सर्वच जिल्ह्यांमध्ये जनसन्मान यात्रा काढणार. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जनसन्मान यात्रा. यात्रेसाठी समन्वयक आणि सहसमन्वयकांची नियुक्ती. मुंबईतील लीला हॉटेलमध्ये काँग्रेसची जागा वाटपासंदर्भात बैठक सुरू. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या उपस्थितीमध्ये बैठक. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील यांच्यासह इतरही नेते उपस्थित. भाजपच्या 2 नेत्यांकडून सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्याचे संकेत. 20 सप्टेंबरला आचारसंहिता लागेल. चंद्रकांत पाटलांचा अंदाज. तर ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागण्यापूर्वी काम पूर्ण करणार. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेसंदर्भात नितीन गडकरींचं वक्तव्य. शिंदे आणि त्यांच्या लोकांचा संबंध फक्त पैशांशी. मुख्यमंत्री शिंदे गुजरातच्या ठेकेदाराकडून 40% घेतात. एका अधिकाऱ्यानं सांगितलं. सामनातून मुख्यमंत्री शिंदेंवर टीका. उद्धव ठाकरेंच्या आदेशानं धाराशिवमध्ये ठाकरे गटाची मोर्चे बांधणी. जिल्हा संपर्क प्रमुख सुनील काटमोरेंच्या मार्गदर्शनाखाली बैठका. तानाजी सावंत, ज्ञानराज चौगुलेंना चितपट करण्याच्या हालचाली सुरू. बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक यांची जोरदार बॅनरबाजी. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून बॅनरबाजी. अजित पवार गटाचे शेखर निकम चिपळूण विधानसभा मतदारसंघातून आग्रही. महायुतीमधून मला संधी दिली तर आपला विजय नक्की. शेखर निकम यांचा दावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्षाकडून गरजू रुग्णाला 23 लाख रुपयांची मदत. नगर जिल्ह्यातील विजय धुमाळ या रुग्णाला हार्ट ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेसाठी 23 लाखांची मदत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून नागपूर एम्समधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना. रुग्णाचे हाल होऊ नये यासाठी उपचारासाठी प्रतीक्षेत राहू नये याविषयी काळजी घेण्याच्या सूचना. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये 12 किल्ल्यांचा समावेश होणार. युनेस्कोचे प्रतिनिधी ऑक्टोबरमध्ये किल्ल्यांची पाहणी करणार. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचं काम श्रीकांत शिंदे यांनी हाती घ्यावं. शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन करत केली मागणी. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये आम आदमी पक्षाची आढावा बैठक. प्रदेश संघटक संग्राम घाटगे यांच्याकडून आढावा घेण्यात आला. लोणावळ्यामध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचायला सुरुवात. नांगरगाव बापदेव रस्ता पाण्याखाली. अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलं. वाकसाई, कारला, मळवली आणि देवळे परिसरातील रस्ते देखील जलमय. भंडारदरापाठोपाठ निळवंडे धरणामधून विसर्ग सुरू. अहमदनगरच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची जोरदार हजेरी. भंडारदरा धरणामधून 27,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत देखील वाढ. गंगापूर धरण सध्या 75% भरलं. पाणी पातळी 85% गेल्यानंतर विसर्ग सुरू.
नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पूरसदृश्य स्थिती, रामकुंडावरील लहान मोठी मंदिरं पाण्याखाली. पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा. पावसामुळे इगतपुरीमधील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ. दारणा धरणाचा पाणीसाठा सध्या 85%. दारणा धरणामधून 22,966 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. मुसळधार पावसामुळे इगतपुरीमधील 4 धरणं ओव्हरफ्लो. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि दिंडोरी तालुक्यामध्ये पावसाची संततधार. नांदूर मध्यमेश्वर धरणामधून 36,731 क्युसेक पाण्याचा विसर्ग. रायगडच्या महाड तालुक्यातील बिरवाडीमध्ये काळ नदीनं धोका पातळी ओलांडली. पुराचे पाणी रस्त्यांवर. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. साताऱ्याच्या वाईमधील मेनवली घाट पाण्याखाली गेला. धोम धरणामधून कृष्णा नदीपात्रामध्ये विसर्ग केल्यानं घाट पूर्णपणे पाण्याखाली. मुक्ताईनगरच्या जोंधण खेडातील कुंड धरण ओव्हरफ्लो. सातपुडा पर्वतरांगेमध्ये मुसळधार पावसामुळे पाणी पातळी वाढली. परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. नाशिकच्या सुरगाण्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात. पावसामुळे नार पार, तान मान, अंबिका नद्यांना देखील पूर. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला.